गावागावात तालुका लेवलवर मराठ्यांचे महत्त्वभर ग्रुप बनवायचे मराठी. त्याचबरोबर आपण आपल्या घराला हे बोर्ड काढून नेलेत ना, आपले बोर्ड लावायचे नाही. आपण आपल्या घराला आपण सगळ्यांनी कॉम्प्लेक्स हे कॉम्प्लेक्स तुम्हाला त्याची वरच करतो मी मधला त्याच्यावरती लिहायचं एक मराठा, लाख मराठा किंवा एक मराठा, कोटी मराठा लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचं पंचायत कुठं आहे माझ्या दारात यायचं. आता घराचं फारसिंग का सगळ्यांनी मोटरसायकलला सुद्धा लावायचं. उद्यापासून ती मोहीमच राज्यभर हातात धरायची सगळ्या मराठी. आपण आपल्या गाड्या आपण आपल्या घरात हे लावून टाकलं ते काय कुठं आहे माझ्या दारात यायचं नाही. आणि ज्यावेळेस आपल्या दारांना आणि हिकडे ज्यांचे कॉम्प्लेट चिकटे ना त्या टायमाला ज्यांनी बोर्ड काढेल त्या पोलिसाला फोन करायचं आणि त्याला सांगायचं गुन्हा दाखल कर. आमच्या दाराला भिकेरी यांचे कॉम्प्लेट लावायचं कारण काय निवडून आमच्या दारा पुढे कुठेतरी बोर्डच लागते ना त्यांचं पण त्यांना आता खेळायचंच ना तर खेळू द्या. माझं मराठा समाजाला एक महत्त्वाचं आव्हान शेवटचा डाव आहे त्यांना सगळे डाव आपण त्यांचे आणि षडयंत्र उधळून लावले. मराठा बांधवांना विशेष करून सांगतो सगळे उधळून लावले. आता हे आखरी डाव आहे त्यांना आणि जो डाव असा आहे म्हणजे तिसरा मुद्दा तुमचा आखरी डाव असा आहे. आता हे आपले पाहिजे मराठी यांचं विनाकारण गुन्हे दाखल परेशान झाले पाहिजे. मराठ्यांना आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्यांना योग्य डाव किती गुन्हे दाखल झाले परिश्रम करा कारण आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे आणि ते गुन्हे कशासाठी करतात आपल्यावर आपले लेकरं मोठे नाही झाले पाहिजे. जर आपण त्यांच्या गुन्ह्याला मोठ्या गेलो त्यांचा डावसा मग त्यांचं म्हणणं मराठीचं पोरं मोठे नाही झाले यासाठी गुन्हे दाखवतात. आता आपल्या पोरांना न्याय मिळावा म्हणून तरी आपलं माझं यासाठी CID का CID झाली यासाठी गेली तर मी घेतो माझ्या सुद्धा आपण गुन्हे दाखल मी घेत आता हटायचं नाही आरोपी शेवटचा डाव याच्या पुढं डावच नाही त्यांनी आपल्यावर टाकायला एकही डाव नाही शेवटचा डाव किती आणि याला जर आपण आता माझं नसतं अशी निर्णय दाखवलं तर यांचा जीव डाव सांगतो. याचबरोबर आणखी सांगतो इथून पुढं जर आता पोरांना नेलं विनाकारण तर सगळ्या गावकऱ्यांनी त्या पोलीस स्टेशनला जाऊन जॉब विचारायला सुरुवात शांततेत बसा कुणालाच काही गायला मायला सुद्धा नका शांत बसा काय कारण आहे तुम्ही आमचं पोरं आहे कारण आपले चूक नसताना जर आपल्यावर अन्याय होणार असलं तर आपण अन्याय सहन करणारी आपली जास्त चूक होईल. त्यामुळे अन्याय होत असेल तर आपण सहन करायचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट ठरवलं याला जेरीस आणायचं आणि याला 10% स्वीकारायला नंतर याला गुंतवायचं ते त्यांचा पण मी काय 10% स्वीकारत ते काय शिकत अजिबात शिकत नाही ते काही कामाचं पण कारण ते जर मुख्य आरक्षणाबद्दल शिकतं नसतं ते चुकत. आता भरती आल्यावर पोलीस भरती आणि शिक्षण भरती लगेच याचिका साधा पाहिजे त्याच्यावरती मराठा बांधवांना माहीत असं म्हणून सांगतो काल लगेच भरती झाली त्याच्यावरती याचिका की त्याची भरती जर केली तर आम्ही तो उडून लावतो मग पुन्हा त्या पोरांना मराठ्याच्या पोरांवर तुम्हाला आता एक 6वा डाव सांगला आता एक आपलं सांगितलं 6वा डाव देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरा एक असा डाव रचला तसा दिसतोय अंदाज की त्यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला करून आणला गेला म्हणूनच मी बाहेर पण त्या कार्यकर्त्यांनी त्यांचा हल्ला करायला भाजपाचे बघतो कारण हे जर खोटा असेल तर जो प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा महिलाच्या अडून लपून इकडे आम्हाला सांगायचं छत्रपती घेऊन तुम्ही घेऊन चालताय महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडं महिला पाहिजे मग काय करायचं तर याच्यावरती हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्ते चाललो आहे मी आजपासून तुमचे कार्यकर्ते पुढं अडवायचं सांगितलं ना तुम्ही त्यांना हल्ला करायचं सांगितलं ना माझ्यावरती बघतो कारण इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याचं चांगलं नाही तिथे 10% स्वीकारायला लावायसाठी मी 10% स्वीकारित नसतो हल्ल्याला कधी घेतच नाही हे 10% स्वीकारत नाही म्हणजे नाही कारण याच्यात हे फक्त राज्यात आणि आम्ही मागतोय ते कुंडीचं आमचं राज्यात आणि देशात सगळ्या पोरांचं कल्याण होणार. तुम्हाला सुट्टी नाही साहेब तुम्ही गलत माणसाच्या नादी लागला तुम्हाला लय वेळ सांगितलं तुम्ही गलत माणसाच्या नादी लागला तुम्हाला हे सोबतसुद्धा नाही असल्या गोष्टी पण ठीक आहे सत्ता आहे सत्तेचा दुरुपयोग तुम्हाला करायचा आणि यात मराठी दिले बघूया तुमचे आमदार पण किती दिवस विरोध करतात कोणत्या भाजपा कार्यकर्त्याकडून तुम्ही हल्ले घडून आणणार आहेत निघालो नाही मी आता दौऱ्यावर बघूयात आता
आमचे पोलीस बांधव त्या दिवसासारखं त्यांना संरक्षण देते तर ते बी त्यांना साथ देऊ लागतात तुमचं ऐकून. त्याला थोडे दिवस आहे तुमचं. लक्षात ठेवा, मराठ्यांनी खचू नका. हे शेवटचे फायदा, कारण हे सरकारचं सुद्धा शेवटचं असं गुन्हे दाखल करणं आणि मराठा खचतोय का बघणं. एकानेही खचू नका, नसतं आपल्या पोरांचं वाटलं. मी मानबी कापले ना, हातात नाही तिला, मला पुढं साडायचं सोडू दे, माझी तयारी. आणि मी का बाहेर आलो आज हे सांगता. मला हे सांगायचं नव्हतं, पण मी हॉस्पिटलमधून बाहेर का आलो ते असं अशी माहिती मिळाली होती मला. SITची चौकशीवाली येणार, म्हणजे मी सुट्टी घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी. वेळ पडली, कुणाला नाव लागलं तर नाव दिली. त्यांना वरून पाहिजे असलं वारसायला, कारण त्यांना जेव्हा प्रश्नाचं उत्तर द्यायचं. मग रूल असा आहे, एखादा माणूस जर आजारी असला तर त्याची चौकशी नाही करत. किंवा एखाद्या माणसानं, उदाहरण म्हणून सांगतो, एखाद्यावर गुन्हा दाखल झाला, केसेस झाल्या, मग त्याला जर अटक करायचं असलं तर ते नाटक करतो. मग पोट दुखायला लागलं, BP वाढला, त्याला शिवर, आणि ते दवाखान्यात ॲडमिट असल्यावर त्याला चौकशी करता येत नाही, कारण जीव अगोदर महत्त्वाचा आहे चौकशीला. जीवच गेला तर चौकशी होणार नाही. त्यामुळे अगोदर त्याचा जीव वाचवा आणि नंतर चौकशी करा, असे रूल आहे. मग लोक पळून जातात हॉस्पिटलला. तुम्ही हॉस्पिटल सोडूनच इथं आलं म्हणलं, यांना चौकशीला कशाला अडचण येते. 2 दिवशी वाट बघू, आता येते मग येते. मला कळालं होतं किती येणार. खरं माझं सुट्टी घ्यायची ते कारण देवेंद्र फडणवीस साहेब मी सगळ्या बाजूने खेटायला तयार, पळून जाणारा नाही. तुम्ही करताय हे गलत करताय, खूप गलत करताय. तुम्ही दुरुपयोग करायला लागले आणि मराठ्यांविषयी इतका द्वेष पसरायला लागला तुम्ही, याचा फटका इतका बसणार आहे. बोर्ड काढायला लावणे तुमची काम आहे का गृहमंत्र्याचं? जुने 4-4 महिन्याचे गुन्हे कुठं काही केलेले ते पूर आता रात्री उचलायला लागला तुम्ही. महाराष्ट्रातले सहानुभूती नाही, हे खचायला नाही लागले लोक. मराठ्यांचे लोक उलट पेटायला लागले, आमचे पोर उचलायला लागले. मला वाटतं तसं दबले ना, आंदोलनापासून लांब जायचं, लांब नाही चालली, ते जास्त पेटून उठले. ते आमचे पोरं तुम्ही मध्ये टाकालात ना, तर मग आता एवढं केस झाली तेवढं केस झाली, लोक जास्त पेटायला लागले. तुम्ही आणखीन तरी भानावर आहे आणि सगळ्या सोयरींच्या अंमलबजावणीचा मार्ग लवकर काढा, याच्यातच तुमचं हे. पाटील, दरवेळी तुमच्या आंदोलनामागे कोणीतरी आहे असं बोलण्याचा, भासवण्याचा प्रयत्न केला जातो. तुमच्याकडून तुतारी वाजते, आपले केंद्रीय मंत्री देखील तसं म्हटले, तुमच्या मागे तुतारीचा आवाज येते, तुमचे बोलते धनी कोण आहेत हे पाहिलं पाहिजे असं म्हणतात. आमच्या मागून तुतारीचं ते तुमच्या पुढून वाजा, मग काय तर गेलं ते, मग पुढून तुतारी वाजायला काय गेली. हां, मराठ्याला येड्यात काढता का एका ताटात खाता. आणि इकडं आम्हाला सांगा, फडणवीस साहेब काय म्हणले साहेब त्या दिवशी TV9ला, त्यांची ती ही होती फाईट होती, ते म्हणले उद्या जिंदगीत शरद पवार साहेबाला आंतरवालीत बोल, उद्या जिंदगीत कुठंच बोलले नसते देशात, इतके आंतरवालीत बोलते. आणि त्यांना ह्या रस्त्याने जायचं, ह्या रस्त्याने पळून जावं लागलं. की देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट कसं काय म्हणता मग आमचं मागं तिथं. हां, इकडून तुम्ही म्हणतात की उद्धव ठाकरे साहेबांचे दोघं, आणि इकडून तुम्हीच म्हणता असे हाल झाले. काय बोलता राव, काय स्टेटमेंट आहेत तुमचे, तुमचं तुम्हाला का, तुम्ही काय बोलताय? कुठले मंत्री होते तो काय म्हणतो तो काही समजा. कुठले मंत्री होते बोलणारे? प्रेस चालू नाही नाही, ते देवेंद्र फडणवीस साहेब बोलले TV9वर, यांचं बोलायचं ते सोडून ते स्वतः बोलले, ते जबाबदार आहे. भाजपा चालवते सध्या राज्यात, स्वतःकडं जबाबदार पडले आणि चिल्लर कामं करायला लागले. ते आत्या पाहिलं फुकीचं त्या कानं, आत्याची भूमिका घेतली त्यांनी. आता कानं फुकायची, पोराच्या कानं नाही नाव फुकायचे, 5व्या दिवशी आत्या कानं फुकी आणि त्या पोराचं नाव फुकी. ते लागले पोलिसाचे कानं फुकायला, गृहमंत्री असं. आणि त्या पोटातले नळ सुद्धा सुटले, तसं दिसायला लागले की मराठ्याचा द्वेष करून एवढा द्वेष नसायला पाहिजे. कशाला पोलिसांच्या कानं फुकून बोर्ड, ते डिजिटल बोर्ड उद्या आमच्या दारात लावल्यावर तुमचं नाही का लागणार आता प्रचाराचे, कशाचे जाहीर सभाचे. आमचे चलो मुंबई बोर्ड ते काढताय तुम्ही. तुमच्या एखाद्या जिल्ह्यात सभा असल्यावर नाही, त्या जिल्ह्याचं नाव टाकून असेल, चलो जालना, चलो बीड, चलो संभाजीनगर, चलो पुणे, असं नाही असेल कोणते. त्या कुठं लावणार तुम्ही? आमच्या दारात लावणार आहेत ना. लावा बरं आमच्या दाराने कॉम्प्लेट तुम्ही मग भितडीला. ह्याचा अर्थ काय येणाऱ्या नाही द्यायला लागले. लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे, तयारीचं उमेदवार घोषित होत आहेत. जरांगे पाटलांची राजकीय भूमिका काय असणार आहे लोकसभेत? आपला मार्गच नाही तो, आपण त्याच्यावर ठाण आहे. आपला मार्ग आहे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून देणे. तुमचं राजकारण तिकडे जोडू, तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा. हे खूप सांगायचा अंदाजा आहे. नुसते एकट्या बीड जिल्ह्यात 3400 काय फॉर्म झाले. मला रात्री अशी अधिकृत माहिती दिली, नुसत्या बीड जिल्ह्यात 3400 खासदारकीचे फॉर्म भरले.
पुढं डांबर रात्री येतं का मग आता बॅलेट पेपर आता नाही का तुम्हाला शाळात बसेल का ते आता एखाद्या केंद्र तर एखाद्या 3 केंद्र असतील एखाद्या गावाला वस्तीवर एक दुसऱ्या वस्तीवर एक आणि एक गावात आहेत का शाळा आता नाही का आमच्या गावावर टाकायला आम्ही उचल म्हणलं आमच्या तर बोललो उचल म्हणतो आम्ही उचल म्हणलं ती बांधून फिरून त्याचं माझं उचल येऊन द्या जमन का भरताना त्यात क्या फॉर्म आता तुम्ही आता 34 झालेत म्हणजे आणखी लय लांब राहिली नाही का एका याच्यातून 50,000 फॉर्म व्हायचे पुढं निवडणूक घेतो मग टाक गोदावरी बॅलेट पेपर अजय बारसकर महाराज असे म्हणाले की सगळे सोयीचं श्रेय मनोज जरांगे यांचंच आहे. त्यांनी सरकारचा तो ड्राफ्ट तयार केला, कायदेशीर प्रक्रिया समजून त्यांनी सगळे सोयीचा ड्राफ्ट स्वीकारला. चल पुढं मला असं म्हणायचं की आता पुढची मोहीम हीच असणार आहे की संविधानात्मक त्या उमेदवार उभं करू की आपण करू तुमचा त्याला पाठिंबा आहे का असं लोक करत असतील तर त्याच्यावर तुमचं काय माझा राजकीय अजेंडा हे फक्त उदाहरण वाटलं माझा ती समाजात नाही समाज माझा मालक मी समाजाचा मुलगा मी समाजाचा मालक आणि प्रामाणिकपणे करणार की समाजानं निर्णय घेतला परंतु ते रात्रीच्या याच्या माझ्या लक्षात आलं एक गाव असं आहे की त्या गावात जणू 24 लाख रुपये जमा झाले 1000 रुपये जमा केले लोकांना आणि तेवढे ते डिवाईड करायचे म्हणले आणि आपल्या गावात किती उमेदवार उभा राहते बघ अरे काय खेळ व्हायला लागला आता त्याच्यावर केस करणार आहेत का काय गृहमंत्री साहेब फॉर्म भरू नका म्हणून बैठकावर तर सुरू केलं बैठकाला जाऊ नका काय सांगता गृहमंत्री साहेब भाषाने तुमच्या बीडच्या एसपीनं आदेश दिले जाऊन नेकनूरला का कुठं बैठक आहे बीडच्या तिथल्या त्या पीआयनी गावोगावी जाऊन सांगितलं बैठकाला जाऊ नका आणि गुन्हे दाखल ही कोणती पद्धती तुमची तुम्हाला वातावरण बिघडायचं आहे का मग शेवटी तुम्हाला त्या ठरावर यायचंच का गृहमंत्र्याला मग लोक किती दिवस हे अन्य सहन करणार थोडे दिवस बघतील तुम्ही गावातून सांगणार बैठकीत जाऊ नका म्हणजे आम्हाला लोकशाही अधिकारच नाही काय ते नेकनूरचं उदाहरण सांगतो नाव असं पाटील असं झालं की EVMचा उपयोग होणार नाही त्याच्यामध्ये दुसरं असं आहे की संविधानिक निवडणुकाची प्रक्रिया आहे त्याच्या लोकशाहीत आपला देश असल्यामुळे अशा पद्धतीनं जर फॉर्म भरणं होत असेल तर यावर तुमचं व्यक्तिगत काय मत आहे हे आम्हाला जाणून नाही मग राजकीय अजेंडा नाही दादा परंतु अधिकार प्रत्येकाला कुणीही भरू शकतो त्याला काय शिकल्याची आठ नाही पहिलीवाला टाकीतोय का डायरेक्ट नोकरीवालाच पाहिजे रानात आऊत होणार सुद्धा टाकू शकतो त्याला काय खासदार वाटत नाही का त्याला काय मंत्री व्हावं वाटत नाही का त्याला काय आमदार व्हावं वाटत नाही काय हां काय धोताराचं जमत नाही का पॅन्ट एवढीच लागत सगळं असं काही नाही साडी घातलेली आहे की जमती जरा तिथं लोकशाही अधिकार आहे ना का केस करणार आहे का उभा राहू नको म्हणून आणि घरातून येत राहिलं तुम्ही काय करणार आहे ते द्यायचं असेल लोकांकडून नाही तर काढतील कर्ज उचली घेऊ पोरांच्या न्यायासाठी काही करतील जातील ते घरागणी शेत भरले होते एका जिल्ह्यातच 70,000 रुपये 70,000 फॉर्म व्हायला लागले EVMमुळे लवकर निकाल लागत होता आता बरंच आता फॉर्म तर भरावं लागतं ना आधी त्यांना ते नंतर पैसे राहायला आधी फॉर्म भरावं लागते तेवढं लिहून घ्यावं लागेल तेवढं तपासावं लागेल तितक्या दिवसाच्या आधी फॉर्म भरणंच झाले पैसे परत इतकी संख्या म्हणल्यावर चिन्ह द्यावं लागते त्यांना नाही भेटलं तर कांदा बटाटू टमाटो काहीतरी गोटे गाठी सापडलं आणावं लागते ना चिन्ह आता तर द्यावं तर लागेल ना तर चिन्ह तर पाहिजे नाही 1-1 लाख चिन्ह आणायचं म्हणलं ते कुठंच पडायचं काम आहे ना आता ती का साधी गोष्ट आहे का आता आणि एखाद्या म्हातारा माणूस आमचं जर सकाळी उभं राहिलं लाईनला तर त्याचं तिथून मतदान होऊन येईल तर त्या अर्धा किलोमीटर तरी लांबा लागला आणि ते बाबा जर बघत तिकडे गेले त्याला त्याचं नाताचं चिन्हच नाही सापडत त्याचं मतदान होतं हालता येईल का चिन्ह आणि ते एकट्याने 3रा पार केल्यावर बाकीच्या केव्हा मतदान करायचं चिन्हाला हेच नाही राहणार चिन्ह तरी कुठे चिन्ह तर आपण त्याने जर सांगितलं आजाला दादा मी निवडणुकीला भरायला बा मग टंबूटून बटूटू चिन्ह नाही बघ बाबा याच्यात मी बाबाला दिसणार त्याला तर सुरुवात केली होती ह्याकडे बसू त्याकडे बसू दुसरा माणूस संघ नेऊन जमत नाही त्याच्यात एकटाच जाणार बाबा तिथून दुसरं नाही दिसलं बाबा परत मागे राहिलं अर्धा किलोमीटर जाऊन परत मागे यायचं म्हणलं सोपं आहे का तो 3 बाबा एकट्यालाच वाजणार आहे सकाळी जर बाबा 7ला भिड मतदान करायला मग त्यांना जर चिन्हच नाही सापडत बाबा 3 वाजता बाहेर नाही बाकी काय करायचं मतदान तर करून द्यावं ना ते नेहमी ना आणि सगळ्यांना मतदान नाही करून दिल्याशिवाय निवडणूक संधी द्यायची मतदान केलं लोक काय देऊन देऊन त्यांनी मोकळं मतदान करायचं राहील आणि फॉर्म भरायला आधी लोक जाऊन बसल्यावर नेत्याचा नंबर नंतर लाईन तिकडं मागं 5 किलोमीटर मागं ते का डायरेक्ट येऊन तिकडून यायला काही काय आव्हान आहे का उशिराचा आधी देऊ देऊन त्याचाच फॉर्म भरायला लागेल ना पैसे कसे मोजायचे काय करायचे लोक कसे पैसे आणतात त्याची पंचायती बरोबर चिल्लर आणतात का नोटा आणतात आणि इतक्या जणांच्या गोण्या मोजायच्या म्हणल्यावर 50-60 हजार लोकांचे